वडिलांसारखा हात त्यांचा पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी राहिलेला आहे. ठाण्यातील पत्रकारांची हौसिंग सोसायटी असेल, त्यांच्या घरांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, माहिती नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्यामुळे सर्वजण आज काही करोडपती गणपती झालेले आहेत. पत्रकार भवन ठाण्यामध्ये गावदेवी मैदानी इथे 300 मीटरची जागा आहे आणि ती पत्रकार भवनासाठीच राखीव आहे. ती शासनाच्या ताब्यामध्ये आहे. पत्रकार भवन ह्याला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कर्मभूमीमध्ये असे आम्ही या निमित्ताने मागणी करतो. आणि ती विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय, त्यांचंही कौतुक आपण जरूर या निमित्ताने करावं. हे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झालेला आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्या सगळ्या लाडक्या फोटोग्राफर पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. छायाचित्र प्रदर्शन देखील आपण सगळं भरवलं इथे सुंदर, आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आणि बघितले म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो 1000 शब्दांनी व्यक्त होतो. एक छायाचित्र मध्ये किती पावर असते की आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाले. येता येतील 100 बढ़कर 1 पत्रकार जे आहेत. आता मोबाईल मध्ये पत्रकार एवढे झाले की तुमच्या कॅमेराचं काही कधी म्हणजे आनंदाच्या क्षणी पण, दुःखाच्या क्षणी पण आणि संकट समय पण हे फोटोग्राफर या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करतात. आणि अनेक वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यातले क्षण असतात, निसर्ग असतो त्या ठिकाणी पाहिलं आपण. अगदी म्हणजे फोटो काढण्याचं टायमिंग महत्वाचं असतं, क्षण तो असतो चित्र टिपण्याचं, ते खऱ्या अर्थाने महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण म्हणतो काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, तोच खरा फोटोग्राफर. त्यामुळे